नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुमच्यासाठी अगदी डांबरी रोड टच, हायवे टच अशी 3.5 एकर जमीन आणली आहे। ती पण संपूर्ण बागायती आहे। मेन हायवे टच, त्याला 350 फूट म्हणजे 3.5 एकरला 350 फुटाचं फ्रंटेज असलेली शेती, पूर्ण बागायती शेती तुमच्यासाठी आणली आहे। हे बघा, मी इथे उभारलो तर इकडे मोहोळकडे जातोय। मोहोळ आहे 25 किलोमीटरच्या आसपास आहे। त्याच पद्धतीने इकडे दाखवा, हा सोलापूरला जातोय। सोलापूर म्हणजे इथून अगदी 20 ते 25 किलोमीटर आहे। अशी शेती, अगदी टॉप मधली शेती की फळबागा, आमराई, नारळ, फळबागा, शेवगा, भुईमूग, त्याच पद्धतीने याच्यामध्ये सिंचनाची चांगली सोय आहे। एक बोर, 2 बोर, शेततळा, ह्या अशा पद्धतीने ही शेती आहे। मेन डांबरी रोड टच हायवेला आहे। तर या तुम्हाला पूर्ण मी शेती दाखवतो, या माझ्या मागे। तर मित्रांनो, हा सोलापूरकडे जाणारा रस्ता आहे। शेती म्हणजे कंदलगाव ह्या हद्दीमध्ये आहे। कंदलगाव हद्दीमध्ये आहे। फ्रंटेज असा रोड एक रोड आपलं एक पाय शेतात, तर एक पाय रस्त्यावर आहे। हे असे नारळाचे झाडं आहेत। हे बघा, गोपीनाथ शेती फार्म हाऊस अशा पद्धतीने आहे। आत पूर्ण आमराई आहे, नारळाची झाडं आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने शेती आहे, चांगली बागायती आहे। तर तुम्हाला मी आतमध्ये नेऊन संपूर्ण शेती दाखवतो, चला। तर आपण शेतामध्ये चाललो। हा स्वतंत्र रस्ता केलेला आहे शेतीला। अशा प्रकारे पूर्ण कंपाऊंड आहे। 3.5 एकर शेतीला अशा पद्धतीने हे बघा कंपाऊंड आहे। हे बघून घ्या, अशा पद्धतीने कंपाऊंड वगैरे आहे, पूर्ण कंपाऊंड आहे। असे नारळाचे वगैरे झाडं आहेत। हे बघा, रोडला लागूनच आहे, असे नारळाची झाडं आहेत। हे बघा, हे आता अशा स्वतंत्र रस्ता वगैरे आहे। हे बघून घ्या, हे अशा पद्धतीने स्वतंत्र रस्ता आहे। रोड टच आहे, डांबरी रोड टच हायवेला आहे। त्याच पद्धतीने हे जे नारळाचे झाडं दिसत आहेत तुम्हाला, हे जवळजवळ 200 ते 200 ते 250च्या आसपास झाडे आहेत। अशी ड्रिपची सिस्टीम पण केलेली आहे पूर्ण। हे बघा, हे असं काळं रान आहे। हे बघा, अशी आमराई आहे। अशा पद्धतीने ही आमराई आहे। जवळजवळ 800 ते 1000, 800 850 ह्याच्याने असे हे आहेत, आमराई आहे, आंब्याची झाडं आहेत। अगदी केशर, कोणता आंबा? केशर। हे केशर आंबा आहे, पूर्ण केशर आंबा आहे। आता आपण आमराईतच फिरतोय। आणि त्याच पद्धतीने असे 2 बोर आहेत। ह्याच्यामध्ये स्वतंत्र पाणी आहे, स्वतंत्र पूर्ण ऑल कंपाऊंड आहे। 3.5 एकरला पाणी फुल आहे। हे बघा बोर, हे बोर आहे। हे बघा, असं टीकॉक आहे, म्हणजे शेतामध्ये आपण कोणत्याही दिशेला कसंही पाणी फिरवू शकतो, अशा पद्धतीने सोय केलेली आहे यांनी। हे बघा, ड्रीप अशा पद्धतीने संपूर्ण 3.5 एकरला अशा पद्धतीने ड्रीप आहे। आता तुम्हाला आमराई दाखवली, नारळाची झाडं दाखवले, तर आता मी तुम्हाला पुढे घेऊन चालतो, चला। तर शेतामध्ये अशी स्वतंत्र रूम बांधलेली आहे। हे बघा, हे रूम बांधलेली आहे स्वतंत्र। हे भुईमूग, हे बघा, हे भुईमूग आहे। हे भुईमूग आहे। शेवगा आहे हा। हे बघा, शेवगा पण लावलेला आहे। अशा पद्धतीने ही भुईमूग आहे। आता त्या बाजूला शेततळं पण आहे। आता तुम्हाला शेततळं पण दाखवतो। हे बघा, आमराई, भुईमूग, त्यानंतर नारळाची झाडं, हे अशा, आणि संपूर्ण ह्याला ऑल कंपाऊंड आहे। तर मी तुम्हाला घेऊन चालतो, चला आता। हे बघा, हे दुसरा बोर आहे। असे एकूण 3 बोर आहेत। सांगताना मी तुम्हाला 2 सांगितले, असे 3 बोर आहेत। भुईमूग लावली। इथली जमीन जरा मुरमाड आहे, माती आहे पण थोडीशी मुरमाड आहे। ह्या भुईमुगापाशी मुरमाड जमीन आहे थोडीशी। हे बघा, तुम्हाला 2 बोर सांगितले होते, पण शेततळ्यावरती पाणी कमी पडू नये उन्हाळ्यामध्ये, म्हणून ही 3री बोर आहे ह्याच्यात।
हे बघा स्वतंत्र लाईट कनेक्शन आहे। हा आसपास तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण ऊस बागायती आहे। हे बघा ऊस बागायती आहे संपूर्ण। हे बघा, हे बघा संपूर्ण ऊस बागायती आहे अशा पद्धतीने। हे बघा, हे बघा संपूर्ण ऊस बागायती आहे। परिसर बघून घ्या। हे बघा अशा पद्धतीने शेती आहे। हरित क्रांती आहे आसपास सगळे। तर आजूबाजूला राहती घरं आणि वस्त्या आहेत। हे बघा एक वस्त्या पण दिसतात। हरित क्रांती आहे पूर्ण। हे बघा अशा पद्धतीने आहे। हे बघा हे अशा पद्धतीने संपूर्ण शेतीचा परिसर आहे। आणि हे म्हणजे शेततळ आहे। शेततळ किती ह्याच्यामध्ये आहे? 100 बाय 100 100 बाय 100चा शेततळ आहे अशा पद्धतीने। हे बघा आणि लास्टला तुम्हाला संपूर्ण एका ह्याच्यामध्ये पण दाखवतो संपूर्ण क्षेत्र। हे शेततळ ही परिसर आहे बघा, संपूर्ण परिसर आहे असा पूर्ण हिरवळ आहे। त्या कंपाऊंडपर्यंत म्हणजे ह्या कंपाऊंडपर्यंत संपूर्ण शेतीला कंपाऊंड आहे। हे भुईमुग हे संपूर्ण दाखवलं आहे। हे तुम्हाला हे बघा आमराई आणि हे संपूर्ण असे शेतीच्या अगदी कडेने संपूर्ण अशी नारळाची झाडं आहेत अशा पद्धतीने आहे। तर मित्रांनो हे दळवी साहेब म्हणजे आमचे मित्र आहेत। हे शेतकरी आहेत, शेतीचे मालक आहेत। शेतीबद्दल थोडीशी माहिती विचारूयात, बघूयात काय काय सांगतात। बोला। नमस्कार, मी काशीनाथ दळवे बोलतो। कंदलगाव येथील माझी जमीन 3.5 एकर आहे। सर्व कंपाऊंड मारलं आहे आणि सरकारी मोजणी केली आहे। सर्व उतारा वगैरे सगळं क्लिअर केलेलं आहे। मी जमीन घेऊन 5-6 वर्ष झाले इथं। तर ही सर्व बाग वगैरे लावली आहे। 3 एकरमध्ये बाग आहे। अर्धा एकरमध्ये शेवगा आपले बेमूग वगैरे हे करतो हुरडा पार्टी वगैरेसाठी। त्यासाठी 3 बोर मारले आहेत आणि शेततळ आहे। या शेताला कुठलीही अडचण नाही। स्वतंत्र एक आत जाण्यासाठी रस्ता केलेला आहे आणि हायवे टच असं का नाही बाबा दुसऱ्या शेतात जायचा रस्ता आहे का नाही असा काय प्रकार नाही। मी आमराई केली, कमीत कमी नाही म्हणलं तर गेल्या वर्षी एक साधारण 2-4 हजार आंबे निघालेत। हे सध्या चालू बाग आहे। विकायचं कारण असं आहे क्षेत्र कमी असल्यामुळं मला कमीत कमी 25 एकर क्षेत्र पाहिजे अशा हिशोबाने मी शेती विकायला काढली आहे। फक्त ही जमीन 3.5 एकर आहे। 350 फूट फ्रंटेज आहे। म्हणजे जमीनला फ्रंटेज कमी असा काय विषय नाही। आणि पूर्ण वॉल कंपाऊंड पूर्ण शेताला असं वॉल कंपाऊंड केले, कुणी सुद्धा आत येऊ नाही शेतात आपल्या, म्हणून सेपरेट आपलं सर्व सेपरेट केलं आहे। आंब्याची बाग, अर्धा एकर शेवगा, हुरडा पार्टी हे ते करण्यासाठी शोकमध्ये त्यासाठी मी एक रूम बांधली आहे। कधी आपण हुरडा फॅमिली वगैरे येण्यासाठी। तर या शेतीची कुठलीही अडचण नाही। इथून सोलापूर फक्त 25 किलोमीटर आहे आणि मोहोळ 30 किलोमीटर आहे। हायवे टच आहे आणि सर्व डांबरी टच जमीन आहे, म्हणून ही जमीन विकायला काढली आहे। तरी ह्या जमीनचा रेट मी साधारण 35 लाख रुपये एकर काढला आहे। तर ही जमीन बसल्यानंतर आपण थोडंफार इकडे तिकडे करूया। जमीन स्वतः येऊन पहिला बघा कशी आहे। उन्हाळ्यात सुद्धा पाणी कमी पडत नाही। उगा एक शौक म्हणून मी शेततळं वगैरे केले, एक बोर एक्स्ट्रा राहावं म्हणून मी केलं आहे। आणि सर्व शेती इथं आमचा शेतकरीच करत आहे। त्यामुळे मी येऊन जाऊन कधीच आपले 8-15 साला चक्कर मारतो इथं। ह्या दृष्टिकोनाने शेती घेण्यास कुठलीही अडचण नाही। नमस्कार, जय हरे। तर मित्रांनो हे 3.5 एकर शेती 350 मेन डांबरी रोड टचला 300 फूट आपलं 350 फुटाचा फ्रंटेज आहे। त्याच पद्धतीने गाव हे गाव सोलापूर जिल्हा तालुका सोलापूर आणि गाव कंदलगाव दक्षिण सोलापूर ह्या भागामध्ये ही शेती मोडते। इथून तुम्हाला सांगितलं मोहोळ आणि सोलापूर 20-25 किलोमीटरवरती आहे। गाव अगदी बाजूला गावाला लागून आहे। त्याच पद्धतीने ह्या शेतामध्ये 3 बोर शेततळं पाणी कायमचं असतं। ते शेती तुम्हाला संपूर्ण दाखवली, आमराई वगैरे सगळं दाखवलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे सरकारी मोजणी, ह्या शेताची सरकारी मोजणी असून संपूर्ण शेताला कंपाऊंड आहे, तार कंपाऊंड केलेलं आहे। मालकाने तुम्हाला 35 लाख सांगितलेलं आहे, पण ते ज्यांना खरंच घ्यायची गरज असेल तर ते थोडंफार तरी काही कमी करतील, कारण रोड टच रोडला हायवेला आहे ही शेती। 350 फूट फ्रंटेज आहे। सगळी सुखसुविधा उपलब्ध आहे या शेतामध्ये। आसपास लागून गाव आहे, आसपास वस्त्या वगैरे आहे। तर बघा मालकाने तर तुम्हाला 35 लाख सांगितलेलेच आहे। आणि त्याच पद्धतीने मला महाराष्ट्रातूनच मागणी येते की प्रॉपर्टीच्या मागण्या येतात। शेती, प्लॉट, बंगलो, रो हाऊस किंवा इतर प्रॉपर्टीच्या मला मागण्या येतात। माझ्याकडे प्रॉपर्टी घेणारे आणि प्रॉपर्टी देणारे
दोन्हीही ग्राहक अवेलेबल आहेत. खरेदी करणारे सुद्धा माझ्याकडे आहे. घेणारी आपली प्रॉपर्टी विकायची असेल तरी मला सांगा. विकत काही घ्या, प्रॉपर्टीमध्ये विकत काही घ्यायची असेल तर मला सांगा. माझ्याकडे ग्राहक उपलब्ध आहे, सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.